काल मी पालक पनीर बनवला होता, तर त्यातलाच थोडासा पालक बाजूला काढून ठेवला होता. तर विचार केला याच पालकापासून आज काहीतरी मस्त असा नाश्ता बनवावा, म्हणजे मुलंसुद्धा खातील. मुलं पालकाची भाजी खायला मागत नाहीत किंवा त्यांना पालक नको असतो. तर अशा पद्धतीने जर पालक आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना बनवून दिला, तर ते अगदी आवडीने खातात. तर पालक इथे मी निवडून घेतला, यानंतर धुवून घेतला आणि आताचा चिरून घेते. आणि हो, मी रोज सकाळी 10 वाजता व्हिडिओ अपलोड करत असते. वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपीज मी टाकत असते, तर तुम्ही नक्की पहा. आणि त्याचबरोबर कमेंटमधून तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा सांगायला विसरू नका. यामुळे मला खूप छान वाटतं की वेगवेगळ्या शहरातून लोक माझा व्हिडिओ पाहत आहेत. त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं. तर इथे मी कांदा पण असा बारीक चिरून घेतला आहे. यानंतर टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतला. तर अगदी घरातल्या साहित्यापासूनच ही रेसिपी तयार होणार आहे आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागते ही रेसिपी. तर यानंतर इथे मी लसूण आणि थोडंसं आलं कुटून घेते. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल किंवा आलं लसणाची जर पेस्ट घेतली तरी चालेल. याबरोबरच थोड्याशा हिरव्या मिरच्यासुद्धा मी यामध्ये कुटून घेते. लहान मुलं असतील आणि खात नसतील हिरव्या मिरच्या, तर तुम्ही इथे नाही घातल्या हिरव्या मिरच्या तरी चालेल. आता हे सगळं मी असं जाडसर कुटून घेते. आता जो चिरलेला पालक आहे तो एका मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेतला आहे. यामध्ये आता चिरलेला कांदा, टोमॅटो घालायचं आहे. यानंतर जे आपण कुटून घेतलं होतं आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, ते सुद्धा यामध्ये काढून घेऊया. आता यामध्ये अर्धा चमचा ओवा घालते मी. ओवा थोडासा असा हातावरती कुस्करून घालायचा, म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो. यानंतर अर्धा चमचा जिरं घालते. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता यामध्ये लाल तिखट घालते. यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, तरी थोडंसं लाल तिखट इथे मी घालते. यानंतर हिंग घातला चिमूटभर. ही रेसिपी थोडीशी तिखट छान वाटते. यानंतर यामध्ये 1 चमचा मी तांदळाचं पीठ घातलं आहे. तांदळाचं पीठ जर घरी असेल तर घाला, नाहीतर नाही घातलं तरी चालेल, पण तांदळाच्या पिठामुळे थोडासा कुरकुरीतपणा येतो. यानंतर इथे यामध्ये मी 3 मोठे चमचे बेसन घालते. बेसन बाइंडिंगसाठी घालायचं आहे. सुरुवातीला 3 चमचे घातले. मिक्स करून घेऊया आणि लागलं तर यामध्ये आपण आणखी बेसन घालू. तर असं हे सगळं मी एकजीव करून घेतलं आहे. पालकालासुद्धा भरपूर असं पाणी सुटतं, त्यामुळे आधी मिक्स करायचं आणि नंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया. तर यामध्ये तुम्हाला 3 ते 4 चमचे बेसन लागेल. तर इथे पहा, मी असं हे थोडंसं सैलसर करून घेतलं आहे. तर इथे बेसनाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं आणि बेसन कमी झालं तर रेसिपी बिघडेल असं काही नाही आहे. व्यवस्थित असे हे होतात. तर हे पाहू शकता, हे पीठ कितपत असं घट्ट हवं आहे मी तुम्हाला एकदा दाखवते. तर पहा, हे असं आहे. आता यामध्ये मी थोडीशी हळद घालते. अगदी पाव चमचा हळद घातली, रंग छान येईल. मिक्स करून घेऊया. इथे आता गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालते. तेल पसरवून घेतलं असं. खूपच कमी तेलामध्ये ही रेसिपी होते आणि अगदी पौष्टिक आहे. तर इथे आता हातानेच मी ही धिरडी घालते. पहा, हाताने जमत नसेल तर तुम्ही चमच्याने घालून पसरवून घेऊ शकता. तर असं शक्य तेवढं पातळ करून घ्यायचं, म्हणजे छान कुरकुरीत होतं हे. तर मुलं असा पालक खात नाहीत, तर अशी थोडीशी लपवाछुपी केली तर मुलं अगदी आवडीने पालक खातात. तर आता हे एका बाजूने ब्राऊन झाल्यानंतर आपण याला उलटून घेऊया.
पहा किती मस्त रंग आला याला. दुसऱ्या बाजूने सुद्धा हे मी भाजून घेते छान. तर हे आता दोन्ही बाजूने पहा मस्त असं खरपूस झालं आहे. तर याला असं प्रेस करून भाजून घ्यायचं, म्हणजे छान अगदी ते कुरकुरीत होतं. तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा हे देऊ शकता, पण हे असं प्रेस करून तुम्ही याला छान असं कुरकुरीत करा. नाहीतर मग तुम्ही फोल्ड करून टिफिनला दिलं तर ते एकमेकाला चिटकून जाईल. तर हे पहा असं मस्त झालं आहे. हे मी काढून घेते. तर आता इथे मी हे टोमॅटो केचप बरोबर सर्व करते. तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर हे सर्व करू शकता आणि असंच सुद्धा हे खूपच मस्त लागतं चवीला. टिफिनसाठी, नाश्त्यासाठी अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. दिसायला जितकं हे मस्त दिसतं तेवढंच खायला चविष्ट आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर रेसिपी जर आवडली असेल तर नक्की शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.